चला गेम स्पिरिट दाखवा ज्याच्यात दम. तो सिंगम. जो जीता वही सिकंदर. चला क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटवरचं दम दोन्ही खेळाडूंना सारखंच असेल. ज्याचा दम असेल तो नक्कीच या स्पर्धेवर आपला नाव वर्चस्व करणार आहे. कारण की ह्यामधून जो संघ होईल विजयी तो नक्कीच या कुठल्या तरी पारितोषिकासाठी नक्कीच या स्पर्धेमध्ये नाव कोरताना दिसेल. हॅलो हॅलो. अजून बऱ्याच मॅचेस खेळवायचे आहेत. मनोज मनोज सामना त्वरित चालू करावा. मनोज प्लीज टीम मीटिंग घेऊ नये. सामना त्वरित चालू करा. वेळेचं खूप बंधन आहे आपल्याकडे. अजून खूप सारे मॅचेस खेळवायचे आहेत. हॅलो. चला सामना त्वरित चालू करा. वेळेचं खूप बंधन आहे आपल्याला. चला तो आउट झाला. चला इथं पैशाचा पाऊस चालू झालेला आहे. राजू कंक याच्यासाठी प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि गणेशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो शिवम. सुरेख सुरेख चेंडू. नक्कीच ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूला षटकार मारण्यासाठी प्रयत्न केला गेला होता अयशस्वी झाला तो क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी. कारण की राजू याचा विचार केला तर एक दंत सारख्या ओपनच्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच खेळत असताना दिसायचा. पण आता तो विचार केला तर जैन सारख्या संघामध्ये नक्कीच ओपनिंगसाठी आपली वर्चस्व दाखवताना दिसत आहे. सुरेख फटका अडवण्याचा प्रयत्न लव याच्याकडनं पण अयशस्वी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट इथे राजू आणि गणेशच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. बघता बघता धावसंख्या फळकावं लागली ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. 3.5 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्फत शिवम. फिरकावलेला चेंडू अक्रॉस नक्की खेळलाय पण चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत घेते 1 धाव. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या.
कारण की जर विचार केला तर दोन्ही नावाजलेले संघ एक ह्याच परिसरातील घनसोली परिसरातील संघ म्हणजेच फलंदाजी करणारा संघ जय हिंद 11 संघ आणि एक कोपरखान्यातील नावाजलेला संघ शिवनेरी संघ सातत्याने त्याचा दरारा असायचा पहिले, पण आताच्या संघाचा विचार केला तर नक्कीच एक षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक राजू याच्यासाठी की अक्रॉस द खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षण त्याच्या सज्ज, एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नाही, सुरेख थ्रो पाहायला भेटला सिली मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडनं तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 6 आणि प्रथम जो स्ट्राईकला आले तो गणेश, ज्याने सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच सुरेख फलंदाजी केली आपल्या गावकीच्या टीम मध्ये खेळत असताना, तोच तो गणेश पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज, फिरकवलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय आउट ऑफ द पारसी इम्मा रेषेलगत षटकार डीजे. खेळ झाले, धावसंख्या फळकावं लागली ती 12. संपतजी साहेब यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. राजू इथे स्लोअर टाकलेला चेंडू, सुरेख सुरेख झेल पकडण्याची संधी, फर्स्ट स्लिपच्या दिशेने लहू तिथे सज्ज होता पण कुठेतरी अयशस्वी झाला आणि नक्कीच राजू कंक याला भेटलेलं हा जीवनदान कितपत या जीवनदानाचा फायदा उचलतो बघितले जाईल. राजू कंक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो अजय. सुरेख सुरेख गोलंदाजी, फर्स्ट स्लिपच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षण लावलेले दिसत आहे या गोलंदाजानं. लेफ्ट हँड बॉलर, कॅचची संधी आणि चेंडू जाते पुन्हा एकदा घोषित स्वरूपात. जर गोलंदाजाचा विचार केला तर लेफ्ट हँड बॉलर नक्कीच आउटस्पिन नक्कीच करण्याच्या दिशेने गोलंदाजी करत असताना दिसतो आणि 2 वेळा बघितलं तर बॅटीची कळा घेऊन गेला चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने नक्कीच जात असताना दिसला. पहिल्या चेंडूला झेल सोडली, दुसरा चेंडू घोषित स्वरूपात. अक्रॉस द खेळलेला चेंडू, चेंडू जातोय घोषित स्वरूपात आणि बघता बघता 3 चेंडूंमध्ये 3 धावसंख्या, म्हणजेच बघा किती उत्कृष्ट सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते या गोलंदाजाकडनं. गोलंदाजाची चर्चा तर नक्कीच केली जाईल. लेफ्ट हँड बॉलर आहे, मोठा फलंदाजाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाकडनं केला जातो अजयच्या माध्यमातून. शिवनेरी संघाचा अजय वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील 4था चेंडू. सुरेख फटका, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक सध्या सज्ज, पकडो कॅच, पकडो मॅच, छोडो कॅच, छोडो मॅच आणि पकडली कॅच, पूर्णपणे वर्चस्व ठेवलं ते शिवनेरी या संघाने. राजू बाट डीजे कमबॅक.
एका पारितोषिकासाठी मेगा फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. या संघांमध्ये होणाऱ्या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल प्लीज टॉस का बॉस या मंचाजवळ उपस्थित दाखवावी. शंकरदादा स्पोर्ट्स विरुद्ध श्री काळंबा देवी स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. मानेवाडी विरुद्ध सोनेवाडे संघाच्या कर्णधाराला शेवटचा कॉल असेल. सामना 2 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. शिवम आणि तेजस येथे फलंदाजीसाठी सज्ज झाला. एक राईट हँड बॅट्समॅन आणि एक लेफ्ट हँड बॅट्समॅन. कुठला खेळाडू स्ट्राईक रोटेट करतो बघितले जाईल. जर विजयासाठी गरज असेल ती 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची 12 चेंडू आणि 17 धावसंख्या येथे नाणेफेकी केली जात आहे. शंकरदादा स्पोर्ट्स विरुद्ध श्री काळंबा देवी स्पोर्ट्स मानेवाडी. सामना 2 षटकांचा राहील. चला सामना 3 षटकांचा राहणार आहे. मानेवाडी संघ तुम्ही नाणेफेकी जिंकलेला आहेत. आम्हाला निर्णय त्वरित कळवावा प्लीज विनंती असेल. चला मानेवाडी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जशी ही इनिंग संपेल तशी मानेवाडी संघ आपली सर्व टीम घेऊन मैदानाचा ताबा घ्यावा आणि लगेच आपण सामना चालू करणार आहोत. 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 17 धावा 17 धावा 12 चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो गणेश. फलंदाजी मार्फत काही करामत करू शकला नाही संघासाठी पण गोलंदाजी मार्फत कशा प्रकारे कामगिरी करतो. कारण की शिवनेरी संघाचा विचार केला तर खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर पुन्हा एकदा पदार्पण करत असताना खेळपट्टीवर खेळ मैदानात पण ह्या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व दाखवून या स्पर्धेच्या चषकावर नाव कोरतात का नाही बघितले जाईल. त्याचप्रमाणे खूप ताकदीने मेहनत करत असलेला हा जैन संघ काय करतो बघितले जाईल. रोखण्याचा प्रयत्न करतो का नाही आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज झाले तो गणेश. शिवनेरी संघाचा गणेश जैन संघाचा गणेश. स्ट्राईकला येतो शुभम. नॉन स्ट्राईकला येतो लेफ्ट हँड बॅट्समॅन तेजस. पहिला चेंडू सुरेख चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू. क्षेत्ररक्षण तेथे सज्ज. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि नक्कीच दुसरी धाव संख्या घेण्यासाठी कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला लेफ्ट हँड बॅट्समॅन तेजस याने. श्री गणेशा झाला तो एका धावसंख्येने. माननीय काळे शेठ साहेब येथे उपस्थित झालेले साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. अकरा चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 16 धावसंख्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम. पुन्हा एकदा गणेश सज्ज. मारा करील तेजस. फिरकवण्याचा प्रयत्न पण बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू जाते घोषित स्वरूपात. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागते ती 2 चेंडू 2 धावसंख्या. नक्कीच आजच्या दिवसात कुठला संघ या स्पर्धेमध्ये या चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज होतो बघितलं जाईल. एका साईडला आहे तो जय हिंद 11 संघ आणि दुसऱ्या साईडला आहे तो शिवनेरी 11 संघ. सुरेख चेंडू नक्कीच खोदून काढलेला होता चेंडू. फलंदाजाला काही चेंडू कळू शकला नाही. चेंडू झाला निर्धाव आणि चेंडू झाला डॉट. नक्कीच येथे सुरेखरित्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज गणेश
ज्यावेळी फलंदाजी झाली नाही त्यावेळी पूर्णपणे श्रेय गोलंदाजावर नक्कीच दबाव असतो. त्याचप्रमाणे त्या दबावाला पूर्णपणे समर्पण करत असताना गोलंदाज दिसतोय तो गणेश. चौथा चेंडू सुरेख पुन्हा एकदा पण कुठेतरी लेगबाईचा इशारा पंचांकडे आणि चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 3. 4 चेंडू आणि 3 धावसंख्या. विजयासाठी गरज 8 चेंडू आणि 14 धावसंख्या. नक्कीच जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून केला जातोय पण गणेश सुरेखरित्या गोलंदाजी करत असताना रोखून ठेवण्याचा प्रयत्न तेजसाला. फिरकावलेला चेंडू क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नाही आणि बघता बघता धावसंख्या 1 ने भर पडली. धावसंख्या फळकावी लागते ती 4. 5 चेंडू आणि 4 धावसंख्या. शेवटचा चेंडू पहिले पैसे तर येऊन द्या. कॅचची संधी साधली होती. रनआउटची संधी सुटली आणि आता गफलत गफलत गफलत. जिथे एकही धावसंख्या नव्हती मोहरा बाद करण्याची गरज होती तिथे डॉट काढण्याची गरज होती. कॅच सुटी. रन आहे. धावसंख्या का फरकावं लागतात ती 6. 6 चेंडू आणि 6 धावसंख्या. विजयासाठी गरज असेल ती 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. चला स्पीडअप करायच विनंती असेल. नक्कीच डीजे मास्टर यांना संधी दिली जाणार आहे. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो अमय. स्ट्राईकला येतो लेफ्ट हँड बॅट्समॅन तेजस. नॉन स्ट्राईकला येतो शिवम. षटकारासाठी काळे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. काळे साहेब ज्या ज्या वेळी येतात साहेबांचं नक्कीच गुणगान गायला वाटतं. पैशाचा पाऊस चालू होतो. शाबासकीची थाप चालू होते. नक्कीच साहेबांचे मनापासून हार्दिक आभार. सुरेख चेंडू पण पंचांचा इशारा. वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 7. आता समीकरण चेंज. 6 चेंडू आणि 10 धावसंख्या. सहा चेंडू 10 धावसंख्या. नक्कीच काळे साहेबांकडनं षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट. सुर्वे साहेब नक्कीच सुर्वे साहेब इथे आम्हाला भाष्य करून गेले होते पण कुठेतरी त्या भाष्याचा चुकीचा परिणाम या गोलंदाजावर होताना दिसत आहे आणि बघता बघता धावसंख्या फळकावी लागते ती 8 धावसंख्या. विजयासाठी गरज असेल ती 6 चेंडू आणि 9 धावसंख्या. जहीन 11 विरुद्ध शिवनेरी 11. गोलंदाजी मार्फत गोलंदाज 20 ते 25 पावलांचा रनअप घेऊन निघालेला गोलंदाज अमय सज्ज होतो. मारा करेल लेफ्ट हँड बॅट्समॅन तेजस. सुरेख चेंडू. नक्कीच दिशा दिली. कॅचची संधी. अयशस्वी चेंडू जातो 1 बाउंड. सीमा रेषेलगत खनित चौकार. चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 5 धावा. 5 धावा 5 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अमय सज्ज होते तेजस साठी. मारा करत असताना सुरेख चेंडू. देखना चेंडू
तेजस याला चेंडू कळू शकला नाही. चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. अशा वेळेस 4 चेंडू आणि 5 धावसंख्या. 4 चेंडू 5 धावा, 5 धावा 4 चेंडू. समीकरण चेंज होत असताना प्रत्येक चेंडू मागं, दिशा चेंज होत असताना प्रत्येक चेंडू मागं काय होतं बघितले जाईल. कुठला संघ या चषकावर नाव कोरतो बघितले जाईल पुढच्या सामन्यांमधून. कारण की ह्यामधून जो संघ विजय होईल तो कुठला तरी चषक आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अमाय. फिरकवलेला चेंडू, उंची जास्त लांबी कमी, पण चेंडू जातो घोषित स्वरूपात. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 13 धावसंख्या. विजयासाठी गरज 3 चेंडू आणि 4 धावसंख्या. की जो 13 आकडा हा क्रिकेटच्या क्षेत्रात कुठेतरी अशुभ मानला जातो. आता गोलंदाजाला अशुभ किंवा फलंदाजाला अशुभ, कारण की तेजसाचा विचार केला तर आतापर्यंत 7 या आकड्यावर खेळत असताना दिसतो आणि 7 आकडा क्रिकेटच्या समीकरणात लकी मानला जातो. म्हणजेच महेंद्रसिंग धोनी च्या जर्सीचा नंबर बघितला तर 7, फुटबॉलपट्टू रोनाल्डो याचा नंबर बघितला तर 7. अशा प्रकारे जे नावाजलेले नामांकित खेळाडू असतात त्याच्या जर्सीचा नंबर एक तर 7, 9, 10. 10 नंबरची जर्सी परिधान करत असलेला म्हणजेच आपले क्रिकेटचे दैवत सचिन रमेश तेंडुलकर सर, नक्कीच त्यांचाही जर्सीचा प्रत्येक वेळी उल्लेख केला जातो. आणि ती जर्सी ज्या दिवशीपासून बंद झाली त्या दिवशीपासून तो नंबर अजूनपर्यंत कोणी यूज केलेला नाही. आणि क्रिकेटच्या सत्रात आतापर्यंत नक्कीच आमचे स्कोरर सांगतात हे दोन्ही नंबर ब्लॉक केलेले आहेत. म्हणजे ह्या नंबरची जर्सी कुठलाही खेळाडू परिधान करू शकत नाही. चला, इथे गाडीची चावी कोणाला भेटली असेल तर प्लीज व्यासपीठाजवळ पाठवून द्यावे. गाडीची चावी म्हणजे कुठल्या गाडीची? टू व्हीलर, 4 व्हीलर, कुठली 2 व्हीलरची चावी इथे कोणाला मिळाली असेल प्लीज व्यासपीठाजवळ पाठवून द्यावे. विजयासाठी गरज 3 चेंडू आणि 4 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो अमाई. सुरेख चेंडू, देख ना चेंडू, ला जवाब चेंडू, डोळ्याचे पार न पेरणारा चेंडू. सुरेख प्रकारे गोलंदाजी करताना तेजस. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू. जर दिमागाचा खेळ, टेम्परामेंटचा खेळ म्हणजे क्रिकेट. जर तुम्ही दिमागाने खेळा, टेम्परामेंटने खेळा तर नक्कीच तुम्ही विजय संपादित करू शकता. तुम्ही फास्ट गेम करून क्रिकेटला संपवण्याचा प्रयत्न कराल तर कुठेतरी आपण संपून जाऊ, पण क्रिकेट संपणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 2 चेंडू आणि 4 धावसंख्या. फलंदाज तेजस सज्ज. खराब चेंडू, पूर्णपणे एफर्ट टाकण्याचा प्रयत्न पण कुठेतरी अयशस्वी होताना दिसतोय. आता गोलंदाज. आता समीकरणचे 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. सुरेख. जर गोलंदाजाचा विचार केला तर 100 ते 120च्या स्पीडने नक्कीच गोलंदाजी करत असताना दिसतोय, पण भाग्याची साथ त्याला भेटत नाहीये. सुरेख कट अँड बॉल, डीजे कमबॅक. चलो, दोन्ही संघांसाठी हे संगीत लावलं गेलं आहे. कारण की जय हिंद म्हटलं तर अंगावर येणारे काटे. आणि शिवनेरी म्हणजे शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी नाव कोरलं गेलं होतं तेच ते शिवनेरी. तेच ते दोन्ही संघ इथे खेळत असताना एका साईडला शिवनेरी कोपरखणे आणि एका साईडला जय हिंद संघ म्हणजे जो घनसोलीतील एक नावाजलेला संघ. 1 चेंडू आणि 3 धावसंख्या. म्हणजेच एक मोठा फटका कंपल्सरी लगावण्याची गरज आहे. जर कंपल्सरी लागले तर नक्कीच संघ विजयाच्या दिशेने. आणि नक्कीच काळे साहेब यांच्याकडनं फलंदाजाला सुवर्ण संधी. जर चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि काळे साहेब गोलंदाजासाठी
आणि गोलंदाजाने डॉट काढला तरी त्याच्यासाठी 500, म्हणजे दोघांना सुवर्ण संधी. आणि कंपल्सरी चेसिंग आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. म्हणजे काळे साहेबांचं दोन्ही खेळाडूंवर प्रेम. जर डॉट चेंडू काढला तरी गोलंदाजाला 500 आणि फलंदाजाने चौकार मारला तरी त्याला 500. म्हणजे जर क्रिकेटवरील प्रेम, क्रिकेटवरील शाबासकी काळे साहेबांकडनं. रंगला जाणारा सामना, दिल की धडकन. एक चेंडू 3 धावसंख्या. फिरकवला चेंडू, कॅचची संधी. एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्या पूर्ण आणि गडी बाद. जय हिंद. 11 संघ विजय 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 विजय. चला एक मिनिट. हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि यापुढील होणारा सामना मानेवाडी विरुद्ध सोनवडे संघ. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. यापुढील आवाज ह्याच विभागातील आशिष साहेब यांचा. प्रमोद दादा साळुंके साहेब, आपण जिथे कुठे असाल